नमस्कार. कुक विथ स्नेहा लांबरेमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला कुकरमध्ये फक्त 10 मिनिटांच्या आत अतिशय टेस्टी आणि चटपटीत चवीचा व्हेज मसाला पुलाव तयार करून दाखवणार आहे. घरात उपलब्ध असलेल्या अगदी मोजक्या साहित्यात आणि अगदी कमीत कमी मसाल्यांचा वापर करून नेहमीपेक्षा टेस्टी व्हेज मसाला पुलाव कसा तयार करायचा ते आज मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. हा एवढा टेस्टी पुलाव तुम्हाला बस खातच राहावासा वाटेल. खाऊन खाऊन पोट भरेल पण मन नाही भरणार तुमचा हा पुलाव खाऊन. पुन्हा पुन्हा तुम्हाला हा साधा सिंपल आणि अफलातून चवीचा व्हेज मसाला पुलाव बनवून खायची इच्छा होईल. हा व्हेज मसाला पुलाव चवीला एवढा जबरदस्त लागतो की ह्या पुलाव पुढे तुम्हाला बिर्याणीची चव देखील फिकी वाटेल. अगदी मोजक्या साहित्यात कमीत कमी मसाल्यांचा वापर करून कुकरमध्ये फक्त 10 मिनिटांच्या आत बनणारा हा व्हेज मसाला पुलाव सर्वांचंच मन जिंकेल. चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या ह्या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया. परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. तर पुलाव बनवण्यासाठी इथे गॅसवर मी या कुकरमध्ये अगोदरच गरजेप्रमाणे थोडंसं तेल घालून घेतलंय. हे तेल गरम झाल्यानंतर सर्वात प्रथम आपण ह्या तेलामध्ये ही अर्धा चमचा मोहरी घालून घेऊया. यासोबतच अर्धा चमचा जिरं आणि 9 ते 10 कडीपत्त्याची पानं ह्या फोडणीमध्ये घालायची आहे. जिरं मोहरी तेलामध्ये तडतडून छान अशी खमंग झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण हे 2 बारीक चिरलेले कांदे परतायला घालणार आहोत. कांदा फुल फ्लेमवर छान असा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. पुलाव बनवताना कांदा परतून जास्त लाल किंवा मग तांबूस करायचा नाहीये. त्याच्याने कांद्याचा जो गोडवा आहे तो नष्ट होतो आणि त्याला कडवट टेस्ट येते. त्याच्याने पुलावची चव देखील बिघडते. तेव्हा पुलाव बनवताना कांदा नेहमी असा हलकासा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा असा हलकासा परतून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण हे मिक्सरला तयार केलेलं 1 चमचा अद्रक आणि लसणाचं वाटण घालून घेऊया. ह्यासोबतच छोटा अर्धा चमचा हळद ह्याच्यामध्ये घालायची आहे. अद्रक लसणातील कच्चेपणा हलकासा कमी होईपर्यंत ह्याला कांद्यासोबत जरा वेळ परतून घ्यायचा आहे. अद्रक लसणाचा कच्चा वास निघून त्याचा परतल्यानंतर छान असा सुगंध सुटायला लागला की ह्याच्यामध्ये मी ह्या 1 मोठ्या साईजच्या बटाट्याच्या फोडी घालून घेणार आहे. यासोबतच अर्धी वाटी हिरवा ताजा वाटाणा, 1 बारीक चिरलेली शिमला मिर्च आणि 2 मीडियम साईजच्या बारीक चिरलेल्या टोमॅटोच्या फोडी ह्याच्यामध्ये घालायच्या आहे. या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इतरही भाज्या ह्या ठिकाणी घेऊ शकता, जसं की गाजर, फरसबी, फ्लावर ह्या भाज्यांचा देखील तुम्ही ह्याच्यामध्ये समावेश करू शकता. या भाज्यांच्या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठल्याही भाज्या हा पुलाव बनवण्यासाठी वापरू शकता. या सर्व भाज्या कांद्यासोबत फुल फ्लेमवर 2 ते 3 मिनिट छानपैकी परतून घ्यायच्या आहे, म्हणजे या भाज्यांचा कच्चेपणा दूर होईल आणि ह्या भाज्या अशा तेलात परतून निघाल्याने या भाज्या पुलावमध्ये खाताना देखील चवीला फारच टेस्टी लागतील. शिवाय ह्या भाज्यांचा रंग देखील असाच टिकून राहील. तर ह्या ठिकाणी मी ह्या सर्व भाज्या फुल फ्लेमवर 3 मिनिट छानपैकी परतून घेतल्या आहे. तुम्ही पाहू शकता ह्या भाज्यांचा रंग ह्या भाज्या तेलात परतल्यानंतर अजूनच जास्त खुलून आलाय. बस तर आता ह्याच्यामध्ये मी सर्वात अगोदर 1 चमचा लाल तिखट घालून घेणार आहे. तिखटाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त देखील करू शकता. तर आता आपल्या पुलावला एक वेगळीच अशी मस्त टेस्ट येण्याकरिता मी ह्याच्यामध्ये हा पाऊण चमचा पावभाजी मसाला घालणार आहे. ह्या पावभाजी मसाल्यामुळेच तर खरं म्हणजे आपला पुलाव चवीला नेहमीपेक्षा टेस्टी आणि बिर्याणीपेक्षाही फारच जबरदस्त लागतो. या पावभाजी मसाल्याच्या सुगंधामुळे आपला पुलाव फारच सुवासिक होतो आणि चवीला देखील फारच छान लागतो. आता ह्याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या अशा तोडून घालायच्या आहे. ह्या हिरव्या मिरच्यांचा कच्चा फ्लेवर आपल्या पुलावमध्ये फारच छान उतरतो. तेव्हा ह्या मिरच्या तेलात परतून न घेता अशा कच्च्याच तोडून ह्याच्यामध्ये घालायच्या आहे. बस तर आता चवीप्रमाणे 1 चमचा मीठ घालून हे सर्व जिन्नस लो फ्लेमवर एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. मसाले आणि मीठ घातल्यानंतर अगदी मिनिटभर हे सर्व जिन्नस लो फ्लेमवर असे एकसारखे हलवत मिक्स करून घ्यायचे. ह्याच्यातले मसाले जळता कामा नये, त्याच्याने पुलावची टेस्ट देखील पूर्णपणे बिघडेल. तेव्हा मसाले घातल्यानंतर हे सर्व जिन्नस अगदी काळजीपूर्वक लो फ्लेमवर जरा वेळ परतून घ्यायचे आहे. तर आता इथे ह्या बाउलमध्ये मी हे 1.5 कप तांदूळ घेतले. हे तांदूळ मी अर्धा तास अगोदरच पाण्याने स्वच्छ धुवून ह्याच्यातील संपूर्ण पाणी काढून ठेवले होते. बाकीच्या तयाऱ्या करेपर्यंत हे तांदूळ पाण्याच्या ओलाव्यामध्ये छान भिजले. असे हे तांदूळ अर्धा तास अगोदरच पाण्याने धुवून ठेवले की तांदळाचा प्रत्येक दाणा पुलावमध्ये अगदी पटकन छान असा मऊ शिजतो. कमीत कमी तुम्ही हे तांदूळ 15 ते 20 मिनिट तरी पाण्याने धुवून ठेवायचे आहे. आता ह्याच्यामध्ये मी हे 1 चमचा बटर घालून घेणार आहे. आपण हा पुलाव बनवण्यासाठी पावभाजी मसाल्याचा वापर केलाय,
तेव्हा ह्याच्यामध्ये बटर घालणं फारच आवश्यक आहे. ह्याच्याने आपल्या पुलावची टेस्ट कित्येक पटीने जास्त वाढेल. असं तांदळासोबत बटर घालून तांदूळ परतून घेतल्याने तांदळाचा प्रत्येक दाणा पुलाव शिजल्यानंतरही अगदी सुटसुटीत होतो. फुल फ्लेमवर हे तांदूळ 2 ते 3 मिनिट मस्तपैकी परतून घ्यायचे आहे. ह्या तांदळाचा ओलावा कमी होईपर्यंत हे तांदूळ फुल फ्लेमवर परतून घ्यायचे आहे. म्हणजे पुलाव तयार झाल्यानंतर आपला पुलाव चिकट होणार नाही. तांदळाचा प्रत्येक दाणा मस्त असा सुटसुटीत होईल. तांदूळ जरा वेळ भाज्यांसोबत परतून घेतल्यानंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर ह्याच्यामध्ये मिक्स करायची आहे. या ताज्या ताज्या कोथिंबीरचा देखील फारच छान फ्लेवर येतो आपल्या पुलावला. कोथिंबीर ह्या सर्व घटकांसोबत 1 ते 2 मिनिट छानपैकी परतून घ्यायची आहे. म्हणजे हिचा फ्लेवर आणि टेस्ट आपल्या पुलावमध्ये छान उतरेल. आता ह्याच्यामध्ये मी तांदळाच्या 2.5 पट गरम पाणी घालून घेणार आहे. लक्षात ठेवा, कुकरमध्ये पुलाव बनवताना पाण्याचा वापर थोडासा पेतानेच करायचा आहे. कारण पुलावमध्ये पाणी जास्त झालं तर पुलाव चिकट होतो आणि पाणी कमी पडलं तर पुलाव कच्चा राहतो, शिवाय तळाला करपतो. तेव्हा तुम्ही तुमच्या तांदळाच्या कॅपॅसिटीनुसारच पाण्याचं प्रमाण हे अगदी योग्य ठेवायचं आहे. हा पुलाव बनवण्यासाठी मी अख्खा बासमती तांदूळ वापरलाय. तसं तर तुम्ही हा पुलाव बनवण्यासाठी कुठलाही तांदूळ वापरू शकता. अगदी राशनचा तांदूळ वापरला तरी तुमचा हा पुलाव 100% टेस्टी होईल. बस तर आता ह्या कुकरचं झाकण लावून ह्याला मी फुल फ्लेमवर फक्त 2 शिट्ट्या देऊन घेणार आहे. आणि 2 शिट्ट्या झाल्यानंतर 5 मिनिट मी हा कुकर असाच लो फ्लेमवर ठेवणार आहे. 5 मिनिटांनंतर गॅस बंद करून टाकायचा आहे. कारण हा पुलाव बनवण्यासाठी एकतर आपण तांदूळ अर्धा तास पाण्याने धुवून ठेवले होते आणि दुसरं म्हणजे आपण ह्याच्यामध्ये अगदी गरम गरम पाणी घातलंय. तेव्हा ह्याच्यातील तांदूळ शिजायला जास्त वेळ नाही लागणार. गॅस बंद केल्यानंतर कुकरची पूर्ण वाफ निघाल्यानंतरच कुकरचं झाकण उघडून बघायचंय. तर हे पहा, इथे आपला हा व्हेज मसाला पुलाव अगदी परफेक्ट शिजून तयार झालाय. या पुलावचा सुगंध तर ह्या ठिकाणी संपूर्ण घरामध्ये फारच छान दरवळलाय. नुसत्या वासानेच हा गरमागरम पुलाव खायची इच्छा झालीये. तर हे पहा, दाना दाना सुटसुटीत मऊ मोकळा आणि अगदी परफेक्ट शिजून तयार झालाय आपला हा पुलाव ह्या ठिकाणी. रंग तर बघा आपल्या ह्या पुलावला काय जबरदस्त आलाय. ह्याचा सुगंध तर काय विचारूच नका. फारच छान असा सुगंध सुटलाय ह्याचा ह्या ठिकाणी. पावभाजी मसाल्यामुळे आपल्या ह्या पुलावचा सुगंध फारच छान सुटलाय आणि चवीला देखील फारच टेस्टी झालाय आपला हा पुलाव खाण्यासाठी. अगदी मोजक्या साहित्यात आणि कमीत कमी मसाल्यांचा वापर करूनही हा व्हेज मसाला पुलाव चवीला फारच जबरदस्त झालाय. हा असा पुलाव तुम्ही एकदा बनवून टेस्ट करा. बघा, बिर्याणीची चव देखील तुम्हाला या पुलाव पुढे फारच फिकी वाटेल. बस हा पुलाव तुम्हाला खातच राहावासा वाटेल. मला खात्री आहे या रेसिपीप्रमाणे तुम्ही एकदा हा पुलाव बनवून टेस्ट कराल तर नेहमी नेहमी तुम्हाला हा असाच पुलाव बनवून खावासा वाटेल. तर तुम्ही एकदा नक्की माझ्या या रेसिपीप्रमाणे असा भन्नाट चवीचा व्हेज मसाला पुलाव ट्राय करून बघा. आणि माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा. टेक केअर.